पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभेसाठी भाजप 100 उमेदवाराची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती। पहिल्या यादीमध्ये 2014-2019 मध्ये पराभव झालेल्या जागांचा समावेश असण्याची शक्यता। एबीपी न्यूजच्या आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमाला सुरुवात। उद्योगपती, राजकारणी, सेलिब्रिटींसोबत चर्चा। आयडियाज ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्मवरून विजन मांडणार। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 14वा दिवस। जरांगे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीवरती अजूनही ठाम। उद्यापासून गावोगावी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत शांततेमध्ये रास्ता रोको करा। जाळपोळीचा प्रयत्न करणाऱ्यांचं शूटिंग करा। मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये हायकोर्टातील याचिकेवरती आज तातडीची सुनावणी। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडत चालल्याचा सदावर्ते यांचा याचिकेतून आरोप। पुणे पोलिसांनी विश्रांतवाडीमध्ये जप्त केलेल्या ड्रग्जचा आज पंचनामा। पुणे जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश स्वतः येऊन मुद्देमालाची पाहणी करणार। तब्बल 650 किलो एमडी ड्रग्ज कोर्टात नेणं शक्य नाही, त्यामुळे न्यायमूर्ती स्वतः येऊन पाहणी करणार। पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणामध्ये जप्त केलेल्या ड्रग्जचा गोव्यामध्ये पुरवठा। मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गोव्यामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती। पुण्यातून ड्रग्ज दिल्ली व्हाया पंजाब आणि हरियाणामध्ये पाठवल्याचा संशय। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये संदीप उर्फ सनी धुनिया मास्टर माइंड असल्याचं तपासात समोर। धुनिया लंडनमध्ये वास्तव्याला। ड्रग्ज आरोपींची धुनियासोबत ओळख झाल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात। संदीप धुनियाच्या विरोधामध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी। भाईंदरमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकावरती हल्ल्यामध्ये महिला पोलीस गंभीर जखमी। धावगी परिसरामध्ये कारवाईसाठी गेलेल्या असताना झाला होता हल्ला। महाविकास आघाडीमध्ये मुंबईमधील 3 जागांवरून जागा वाटपाचं घोडं अडलं। 11 ते 12 जागा लढण्यासाठी शरद पवार यांचा पक्ष ठाम। ईशान्य मुंबईच्या जागेवरती ठाकरे गटाचे संजय दिना पाटील लढण्यासाठी प्रयत्नशील। भाजपच्या शिवसेनेच्या जागेंवरती डोळा। रामटेक आणि नाशिक लोकसभा मतदारसंघावरती भाजपचा दावा। रामटेकमधील उमेदवार कमळ चिन्हावरती निवडणूक लढणार असेल भाजपचे माजी आमदार आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांचा दावा। वाशिमच्या कारंजा मतदारसंघामधील भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन। गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते। वयाच्या 59व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आमदार राजेंद्र पाटणी काही महिन्यांपासून आजाराशी झुंज देत होते। ते या संकटातून बाहेर पडतील अशी आशा होती, पण आज त्यांची प्राणज्योत मालवली। सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत यासाठी ते सतत आग्रही असायचे। राजेंद्र पाटणी यांना मुख्यमंत्री फडणवीसांची श्रद्धांजली। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। मुंबईमधील हिंदुजा रुग्णालयामध्ये वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते। संकटाच्या काळातही ते शिवसेनेसोबत होते। बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा जोशी त्यांच्यासोबत होते। असे शिवसैनिक असल्यानं शिवसेना संकटात उभारी घेऊन उभी राहते। या शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली। मनोहर जोशींच्या निधनानं दुःख झालं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम केले। मनोहर जोशी यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना। मनोहर जोशी यांच्या निधनानं दुःख झालं। ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो। गृहमंत्री अमित शहांकडून मनोहर जोशींना अभिवादन। राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून आता मनोहर जोशी यांना श्रद्धांजली। मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तत्वनिष्ठ नेता गमावला। राज्यपालांकडून शोक व्यक्त। शिक्षण क्षेत्रामधील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून स्पीकर सर अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला काळानं आपल्यामध्ये हिरावून घेतलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनोहर जोशी यांना श्रद्धांजली। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद। त्यांच्याशी वैयक्तिक ऋणानुबंध होता। राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान कधीही विस्मरणात जाणार नाही। उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली। मनोहर जोशी यांच्या निधनानं मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला। त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी हानी झाली आहे, अशा शब्दामध्ये अजित पवार यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली। मनोहर जोशी सरांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला। मराठी माणसाविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला। मनोहर जोशींच्या निधनावरती नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती। लोकसभेचे अध्यक्ष असताना संसदेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती।
शरद पवारांची मनोहर जोशींना श्रद्धांजली. नगरसेवक पदापासून लोकसभा अध्यक्षपदापर्यंतचा अनुभव मनोहर जोशी यांच्या पाठीशी होता. नर्मविरोधी परंतु मार्मिक भाषणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. सुप्रिया सुळे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबतच्या पहिल्या फळीतील मनोहर जोशी हे ज्येष्ठ होते. शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावरती बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जे मनोहर जोशी यांच्या रूपानं पूर्ण झालं. राज ठाकरे यांची फेसबुकवरती मनोहर जोशींना श्रद्धांजली. शांत, संयमी आणि राजकारण्यांना दिशा देणारा नेता हरपला. 50 वर्षांपूर्वी तरुणांमध्ये स्किल निर्माण करण्याचा प्रयत्न मनोहर जोशी सरांनी केले. राजकारण्यांमधील अजातशत्रू व्यक्ती हरपला. या शब्दांमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली. राजकारणातील एक सुजाण आणि सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड. मनोहर जोशींच्या निधनानं महाराष्ट्राची मोठी हानी. एक्सवरती पोस्ट शेअर करत अशोक चव्हाण यांच्याकडून जोशी सरांना श्रद्धांजली अर्पण. मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली मला कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जुन्या आठवणींना उजाळा देत राधाकृष्ण विखे पाटलांकडून मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण. महाराष्ट्राचा कोहिनूर आज पहाटे हरपला. परमेश्वर, माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी सरांच्या आत्म्यास शांती देवो. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केल्या भावना. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी, सदैव शिवसेना आणि मराठी माणसांच्या हितासाठी लढणारा एक कडवट शिवसैनिक आज हरपलेला आहे. शोक व्यक्त करत आदित्य ठाकरेंकडून जोशी सरांना श्रद्धांजली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.